नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे फेर तपासणीसाठी सुरू झालेली आहे प्रक्रिया. यामध्ये बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रद्द होणार आहे आणि बऱ्याचशा महिलांकडून पैसे देखील वसूल करण्यात येणार आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चला तर जाणून घेऊया कोणत्या महिलांच्या खात्यातून पैसे हे वसूल होणार आहेत आणि कोणत्या महिलांवरती कारवाई देखील होणार आहे. व्हिडिओला सुरू करूया आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, लाडकी बहीण योजना 2024मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात होते. मात्र महायुतीच्या सरकारने आत्ता नुकते झालेल्या इलेक्शनमध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ असं आश्वासन दिलं होतं. मित्रांनो, महायुतीचा विजय झालेला आहे आणि आता महायुतीचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत. असे बदल केलेले आहेत की ज्या बदलामार्फत बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रद्द होणार आहेत आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यातून पैसे देखील वसूल करण्यात येणार आहेत. तसेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींवर कारवाई देखील करणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणूनच घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.